सांगलीच्या मिरज तालुक्यात पाटगावमध्ये एका माजी सैनिकानं कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन घेतलं। 1 एकरातून मानाजी पाटील यांनी जवळपास 35 ते 40 टन कलिंगड फळाचं उत्पादन घेतलं। यामधून एकरी 3 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी। हॅलो मिरज तालुक्यातील पाटगाव येथील माजी सैनिक असणारे शेतकरी मानाजी पाटील यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रातून कलिंगड्याचं भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे। सध्या आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत कलिंगड्याच्या। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कलिंगड्याचं भरघोस असं उत्पादन या ठिकाणी आलेलं आहे आणि कमी क्षेत्रातून त्यांनी जे उत्पादन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना अधिकचा फायदा देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कशा पद्धतीने त्यांनी ही कलिंगड्याची शेती केलेली आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची कलिंगड्याची शेती बहरलेली आहे? 1 एकर क्षेत्रामध्ये सफरसीड कंपनीचं बिग बॉस या जातीचं 9,500 तरू आणून आम्ही त्याची लागण केली आणि आता लास्ट स्टेजमध्ये फळ आहे आणि फळ आता म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे 2 दिवसात आणि 2 दिवसात हार्वेस्टिंग झाली तकरीबन 35 ते 40 टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे। ह्याला टोटल खर्च 1.5 लाख रुपये केलता मी आणि उत्पन्न अपेक्षा आहे की 3 लाखाची, म्हणजे 1.5 लाख प्रॉफिट मध्ये मी जातो 2 महिन्यामध्ये। एवढं उत्पन्न कुठल्या पिकात मिळत नाही। तर आपल्या सोबत या ठिकाणी एक कृषी जे खतांची कंपनी आहे त्याचे अधिकारी आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे कलिंगड्याचं पीक घेतलेलं आहे, काय शेतकऱ्यांना ते कसं फायदेशीर ठरतंय? तर एकंदरीत पाहता हे कलिंगड पीक त्यांनी लावण केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि या कलिंगड या पिकामधनं शेतकरी हा आर्थिक सक्षम होऊ शकतो। कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी24 तास, पाटगाव, सांगली। भिवंडीमधील डोहळे गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या 1.25 एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली। यासाठी त्यांना 1.5 लाखांचा खर्च आला असून त्यातून त्यांना 3.5 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळत आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। आपण सध्या भिवंडी तालुक्यातील डोहले या गावात आलो होतो। या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केलेली आहे। काय सांगाल, कोणत्या प्रकारचा भाजीपाला आणि कोणकोणत्या व्हरायटी आणि किती खर्च आला? सध्या तरी माझ्या या शेतामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या, त्यानंतर शिरोळी, घोसाळी, सकीन, दुधी भोपळा, मक्का, ज्वारी, बाजरी, माझ्या गोशाळेसाठी सुद्धा याचा उपयोग होतोय आणि माझ्या स्वतःच्या पोटा पाण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतोय। सरासरी आम्ही या क्षेत्रफळासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करतोय। 3 महिन्यामध्ये आम्हाला 3.5-4 लाखाचं उत्पन्न भेटतो आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतोय। कॅमेरामन वासुदेव शिंदेसह उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे। निर्यात कर वाढवल्यानं कांद्याला बाजारभाव कमी आहे। बाजार समितीत कांद्याला 2,600 ते 2,700 रुपये दर मिळतोय। दुसरीकडे सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा पिकांवर परिणाम होऊन कांद्याची आवक वाढली आहे, तर कांद्याला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय गेल्या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक गाड्या कांद्याची आवक ही झालेली होती, मात्र आता ही कांद्याची आवक पुन्हा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्यात मिनिमम रोजचे 200-250 ते 300 गाडी आवक होती। आता या आठवड्यात रोजचे 220-240 गाडीचा म्हणजे तर 750 गाडीचा अवरेज आलाय। तर आता भाव पण चालला 1500 पासून 2500-2600 रुपये हायस्ट, एखादा 27-28 रुपये पर्यंत चाललाय। तरी तर का शेतकऱ्याला 2000 ते 2500 म्हणले तर शेतकरी समाधान आहे सध्याला। याच्यापेक्षा भाव खाली आला तर थोडा बहुत शेतकरी नाराज होत आहे। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। मावळमधील जगद्गुरू संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन झालं। केवळ 11 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला। एवढ्या कमी वेळात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा रेकॉर्ड आहे। शेतकऱ्यांना आपल्या कामाचा जास्त मोबदला मिळावा म्हणून संचालक मंडळानं हा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित केला। या कारखान्याच्या उभारणीमध्ये आणि सगळ्या माध्यमातून मध्ये मला सांगायचंय, सर्व राज्यकर्त्यांनी जितका शेतकरी जबाबदार आहे, तितका कामगार जबाबदार आहे, तितका भागधारक
तितका संचालक गोड आहे, तितका जबाबदारीने काम करणारा हे सरकार आहे. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सगळ्या सरकारांनी आपल्याला मदत केली, त्याबद्दल सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. पण जवळजवळ 3.5 लाख हा खरा रेक्टिफाय स्पिरिट आपण तयार केलेला आहे आणि जवळजवळ 28,000 लिटर हे इथेनॉल तयार केलेलं आहे.